जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी छाया सुनील शेलार यांची निवड झाली आहे। आज अधिकृत घोषणा झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला। या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले। याचे प्रमुख कारण असं आहे की या नगरपंचायतच्या निवडीमध्ये आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे या दोघांचे गट एकत्र आले होते आणि या दोघांचे गट एकत्र येत नगराध्यक्षपद या ठिकाणी मिळवले आहे। त्यामुळे राजकीय चर्चेला मोठे उधाण आले आहे। कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर तालुक्याच्या राजकारणात मोठी चर्चा यामुळे रंगली आहे। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांचे नगरसेवक एकत्र येत नगरपंचायतमध्ये सत्तांतर घडून आणले। या घडामोडीनंतर विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। विशेष म्हणजे निवडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या नावाचा जल्लोष केला, तर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी रोहित पवार यांचा जल्लोष केला। यावेळी उपस्थितांनी या ठिकाणी याला आवर्जून दाद दिली। राम शिंदे साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सद्गुरु तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सद्गुरु गोविंद महाराज की जय। आमदार विद्याधर पवार, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कर्जत नगर पंचायतमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत। नगराध्यक्षा रोहिणी खुले यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। यानंतर न्यायालयीन लढाई तब्बल 2 महिने सुरू होती। या न्यायालयीन निकालानंतर अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार होती, मात्र तत्पूर्वीच रोहिणी खुले यांनी राजीनामा दिला। त्यानंतर तात्काळ निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केल्यावर छाया सुनील शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। दरम्यान आज या निवडीवर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोहर उठवण्यात आली आणि या विशेष सभेमध्ये छाया सुनील शेलार यांची या ठिकाणी निवड जाहीर करण्यात आली। निवडीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी केली, तर समर्थकांनी रोहित पवार यांची देखील जोरदार घोषणाबाजी केली। यानंतर ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज मंदिरामध्ये जाऊन सर्वांनी दर्शन घेतले। भव्य मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात, डीजेच्या दणदणाट आणि फटाक्यांची आताशबाजी करत जल्लोष समर्थकांनी साजरा केला। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष छाया सुनील शेलार यांनी निवडीनंतर प्राध्यापक राम शिंदे आणि रोहित पवार यांची देखील या ठिकाणी विशेष आभार मानले आहे। पाहूया काय म्हणाल्या नगराध्यक्षा छाया सुनील शेलार। विधानसभेचे सभापती आदरणीय आमचे विधानसभेचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्या नगरसेविका, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेविका यांच्या पाठबळामुळे आज बिनविरोध नगराध्यक्षाची भूमिका पार पाडली आहे, निवड झाली आहे। त्याबद्दल मी राम शिंदे साहेबांचं, रोहित पवारांचं आणि माझ्या समस्त सहकारी नगरसेविका
दरम्यान या सर्व घडामोडीचे खरे शिल्पकार असणारे माजी नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आले. मात्र यामध्ये रोहित पवार यांना या ठिकाणी विश्वासात घेतलं असलं तरी देखील त्यांनी स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी दिली होती आणि केवळ विकासासाठीच आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो असे या ठिकाणी नामदेव राऊत बोलताना म्हणाले. पाहूया माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काय म्हणाले. कर्जत नगरपंचायतच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ छायाताई सुनीलदादा शेलार यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं मागील 11 महिन्यापासून कर्जत शहरातील जो गलतान कारभार होता त्या गलतान कारभाराला कुठेतरी जनता कंटाळली होती. म्हणून खऱ्या अर्थाने अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे या ठिकाणी कोणत्या माध्यमातून एक आलेत. खऱ्या अर्थानं कर्जत शहराचा विकास, कर्जत शहराच्या जनतेवरती मागील 11 महिन्यापासून होत असणाऱ्या घंटागाडी असन, पाणी असन, लाईट असन, स्वच्छता असन, या सर्व बाबीला जनता कंटाळली होती. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने हा दिलेला पाठिंबा कर्जत शहरातील जनतेच्या विकासासाठी या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी या ठिकाणी हा पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या छायाताई शेलार यांना या ठिकाणी दिलाय. राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे 9 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहितदादा पवार यांचे 4 नगरसेवक या माध्यमातून आम्हाला इथून पुढचा राहिलेला कालावधी या ठिकाणी पार पडायचा. दोन्ही पक्षाचे समर्थक एकत्र आल्यामुळे राजकीय नाट्य आणि घडामोडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घडल्या. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी देखील पत्रकारांना माहिती देताना या प्रकाराबाबत नेमकं काय भाष्य केले हे या ठिकाणी आता पाहूया. या प्रकरणावर रोहित पवार थेट बोलले आहेत. पाहूया काय म्हणाले रोहित पवार. शेतकऱ्यांचे विषय मांडत असताना, युवांचे, विद्यार्थ्यांचे विषय मांडत असताना तिथं जे काही राजकारण चाललेलं आहे ते सुद्धा नगरपालिकेमध्ये त्याच्याकडे माझं खूप काही लक्ष नव्हतं. तिथे असणाऱ्या आमच्या सगळ्या नगरसेवकांनी तो घेतलेला निर्णय आहे. पण ज्या अध्यक्ष झाल्यात त्या काय भाजपच्या पक्षावर अध्यक्ष त्या ठिकाणी झालेत नाहीत, तर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले नाहीत. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क AC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.